सन्माननीय शेखर पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत श्रीराम चषकाच्या वतीनं. शेखरजी पाटील सर आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवर डी फोकस, मंचावरील उपस्थित मान्यवर हार्दिकजी राऊत सर यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल रामचंद्र ढवण सर यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. माजी नगरसेवक हार्दिकजी राऊत साहेब, मागील वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपली अमूल्य भेट या स्पर्धेला देत असताना आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती भाई सरांच्या शुभ हस्ते, त्यांच्या समेत समस्त श्रीरामची टीम. धन्यवाद हार्दिकजी राऊत साहेब, आपल्या मनापासून आभार. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. थर्ड रेट टू डाय मध्ये चढाईपटू दाखल झाला शिवसाई दिवाणमानच्या कोर्टमध्ये. अंकित मेहर आई अष्टभुजा माता तुमच्या नांदगावकडून एस्केप ये क्या हुआ. हात एकदा दोनदा तीनदा घेण्याचा प्रयत्न, परंतु मिड नाईट मध्ये रेषा पार केलेली नाहीये आणि पार न करत असताना एका गुणाची कमाई. टॅकल पॉइंट शिवसाई दिवाणमानच्या खात्यामध्ये. अंकितचे प्रयत्न खूप शर्थीचे होत होते आणि त्याच्यामध्ये त्याला तितकंसं यश मिळालं नाही. बघा कालच्या दिवसामध्ये झालेल्या खेळामधील प्लेयर ऑफ द डे हा किताब दिला जाणार आहे आणि तो कालच्या दिवसामध्ये कोण होता ते आज घोषित केलं जाईल. काल देण्यात नव्हता आला, आज तो किताब दिला जाणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी स्टे ट्यून विथ डी फोकस. तुम्हाला डी फोकस वरती ते बघायला मिळेल. रेडर आउट, कोर्टच्या बाहेर जावं लागेल कारण 30 सेकंदाचा अवधी पुढे संपला होता असं पंचांनी सांगितलं आणि तिथे 1 गुण मिळाला आहे. तो आई अष्टभुजा माता प्रतिष्ठानच्या संदर्भात. शिवसाई दिवाणमानचा डिफेन्स कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी करताना दिसला होता. ॲज वेल एज रेडिंग डिपार्टमेंट सुद्धा खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करताना दिसला होता. आज या सामन्यादरम्यान आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रांगाव संघासमोर कशा पद्धतीची कामगिरी होतीये याच्यावरती सर्वांच्या नजरात. कारण ही क्वार्टर फायनल आहे. इथून जिंकलात तर तुम्हाला सेमीफायनलची एंट्री मिळेल. 18 नंबर जर्सी परिधान केला, चढाईपट्टू चढाईसाठी आला आणि चढाई करत असताना कोणत्याही प्रकारची गोडाची कमाई केलेली नाही आहे. कालच्या दिवसामध्ये 3 स्टँडमधून आपण जो चांगल्या रीतीने एंटरटेन करेल किंवा खेळाडूंना प्रोत्साहन देईल असा ओहो मध्यरेषा पार करेल असं वाटलंच होतं. त्यावेळेला दोन्ही बाजूचे बचावपट्टू आले आणि त्याने मात्र हार्दिकला मध्यरेषेजवळ हात टेकून दिला नाही आणि टॅकल पॉईंट मिळाला. 4 नंबरने काल प्रभावी कामगिरी केली होती. इंजुरी नंतर सुद्धा लवकुश बोईसर सारख्या संघावरती हावी ठरला होता आणि तो मात्र चढाईपट्टू आता चढाईसाठी आलाय कोर्टमध्ये. आई अष्टभुजा माता प्रतिष्ठानच्या डाव्या कोपऱ्यावरती खेळत असताना त्याला मजबूर करत होता सातत्यानं टॅकल इनिशिएट करण्यासाठी, परंतु तितकं मजबूर होऊ दिलं नाही आणि गुणाची कमाई न करत असताना रिक्त चढाई म्हणजेच एम्प्टी रेड करून आपल्या कोर्टमध्ये परत दाखल झाला. अंकित आल्या आपली सफळी दाखवत असताना अंकितला सूर गवसल्यासारखे दिसायला लागले. थर्ड रेड डू ऑर डाय मध्ये 11 नंबर आलाय. 7च्या डिफेन्समध्ये चढाईसाठी येत असताना गुणाची कमाई करणं ही मोठी टास्क आहे. ओ हार्दिकने चवडा काढलाय मागच्या पायाचा आणि चवडा काढत असताना टॅकल पॉइंट मिळवलाय. एका गुणाची कमाई आई अष्टभुजा माता प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये.
मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण घेणार आहोत. डी फोकस महाराष्ट्र पोलीस सन्माननीय शेखरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आतिश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. मी विनंती करेल आतिश पाटील यांना की आपण महाराष्ट्र पोलीस सन्माननीय शेखरजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान करण्यासाठी मंचावरती यायचं. शेखरजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. चढाईसाठी दाखल झालाय कोर्टमध्ये शिवसाई दिवाण मंचात. 3-2-2-3 गुणतालिका जर बघितली तर अजूनही कोणताही असा संघ म्हणजे या दोन्ही संघांपैकी वरच्या म्हणजे जास्त लेडवरती येऊन बसलेला नाही. एकाचा फासला 2चा फासला हा कधी कव्हर करता येतो आणि म्हणूनच कॉन्फिडंट नाही आहे. एका बाजूला आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान त्या बढतीला एका बढतीला अजून मोठ्या बढतीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करते, परंतु शिवसाई दिवाण काय विचार करते याच्यावर सुद्धा लक्ष असणार. 5च्या डिफेन्समध्ये असताना कदाचित थर्ड रेट डुआ डायवरती खेळण्याचा प्रयत्न केला असावा. अंकित मेहर चढाईसाठी 5च्या डिफेन्समध्ये आलाय. हो यावेळेला हँड टच काढण्याचा प्रयत्न बघा अर्ध्यावरती जाऊन समोरून टॅकल इनिशिएट केलाय. 1-2 किती गुण दिले जातील. 1-2 सुपर डुपर रेड बघायला मिळाली आणि सुपर डुपर रेड दरम्यान 4 गुणांची कमाई झाली आहे. आता थर्ड रेड मध्ये 4 नंबर आलाय. खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार इच्छाशक्ती नालासोपारा अमया क्लासिक क्लब विरार. खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार 4 नंबर चढायसाठी आलाय. 7चा संपूर्ण बेस म्हणजे पूर्ण सेट कोर्ट मध्ये तैनात आणि असं असताना कोणवर चढाई करत असताना सुपर डुपर तिकडे किती बोनस +2 म्हणजे सुपर रेड. 3 गुणांची कमाई झाली. कमाई बरोबर चूक झाली आणि चुकीला माफी नाही. सुपर रेड मारल्यानंतर आता टाइमआउट सुद्धा लगेच घेतला गेला कारण इथून निर्देशनं खूप महत्वाची आहेत. पाच 7 2 होते. 3 समोर ज्यांचे होते त्यावेळेला 4 आले 7 झाले. आता 2 वरून 3 आले 5 झाले. काय बरोबर आहे. 7-5 5-7 टाइम आउट नंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होती. आता 3चा डिफेन्स म्हणजे सुपर टॅकल ऑन आहे. काय सुपर टॅकल ऑन असताना अंकितची शिकार केली जाते की अंकित पुन्हा एकदा ती ऑल आउटची संधी बनवतायत यावरती सर्वांच्या नजर असणार आहेत. क्वार्टर फायनलचा म्हणजे सेमीफायनल मध्ये एंटर करण्यासाठी इथला विजय खूप महत्वाचा आहे आणि हा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेले आहेत.
आता 5च्या डिफेन्स मध्ये चढाईसाठी चढाईपटू दाखल झालाय आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगावच्या कोर्टमध्ये. काल याच खेळाडूला खेळत असताना एक इंजरी आली होती आणि नंतर शिवशंभू बोईसर सारख्या संघावरती तो तुटून पडला होता आणि त्यानं त्या बलाढ्य संघाला मात देत असताना सेल्फ आउट झालाय आणि त्यामुळे डिफेंडर सेल्फ आउट झाल्या कारणानं एका गोळाची कमाई झाली आणि अंकित पुन्हा एकदा चढाईसाठी 5-6-7-7-6 आता फक्त एका गुणाचा फासला, म्हणजे ती एका गुणाची बढत घटत अजूनही कायम आहे. आणि त्यामुळे या मॅच मध्ये सुद्धा जी रंगत दर्शक अपेक्षित करतात ती रंगत अजूनही कायम आहे आणि ते बघायला सुद्धा मिळणार आहे. दोन्ही बाजूला 4-4चा डिफेन्स असल्या कारणाने बोनस बिलकुल ऑफ आहे आणि दोन्ही संघांची मानसिकता काय सांगते, द पार्ट ऑफ प्लॅनिंग काय आहे त्याच्यावरती आता या मॅचचा रिझल्ट असणार आहे. बघा तिन्ही स्टँड, जॅक अँड झील स्टँड, क्रिएशन स्टँड आणि किसना स्टँड, या स्टँडमधून जे दर्शक खूप चांगल्या प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहन देतील, चांगलं एन्जॉय करतील आणि ते एन्जॉय करत असताना आम्हाला दिसतील, त्यावेळेला त्यांना आम्ही ध्यानात ठेवत असताना, म्हणजेच आमची व्हॉलेंटियर्स टीम ध्यानात ठेवत असताना एक विशेष बक्षीस, एक गिफ्ट तुम्हाला दिलं जाईल श्रीराम चषकाच्या वतीनं. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, आपण जर का प्रेक्षक म्हणून इथे आलेला असाल तर ते एन्जॉय करायला विसरू नका, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यास विसरू नका. काल अशी अनेक बक्षिसं देण्यात आली, दिली गेली, आज सुद्धा दिली जाणार आहेत. आज प्रत्येक मॅच नंतर गिफ्ट दिलं जाणार आहे, म्हणजे प्रत्येक मॅच नंतर एक आम्ही असा प्रेक्षक काढणार आहोत, त्याला ते बक्षीस दिलं जाईल. हो हो, अंकितला दबोचलं गेलंय आणि अंकितची चपळाई आता कामी आली नाहीये. बघा असा एक चढाईपटू आहे अंकित की ज्याला पकडत असताना ऑपोनंट सुद्धा हसायला लागतात, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य नेहमी असतं आणि टॅकल होत असताना गुणाची कमाई झाली. 7-7 हिचा बराबर का. आता 3च्या डिफेन्समध्ये चढाईपटू चढाईसाठी आला 4 नंबर पुन्हा एकदा आणि हार्दिक 23 नंबर जर्सी डाव्या कोपऱ्यावरती अजूनही कोर्टमध्ये तैनात आहे म्हटल्यानंतर इथं सुपर टॅकल ची संधी, काय तिचं सोनं केलं जात आहे का, परंतु सावध पवित्रा चढाईपटूचा बघायला मिळाला. हाफ टाइम चेंज द कोर्ट बदलणार, परंतु गुणतालिका जर बघितली तर 7-7 आहे. खेळाडूमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या सुद्धा 7. जय हिंद, जय श्रीराम. मी मयूर लाड, भारतीय सेनेत कार्यरत असून श्रीराम कबड्डी संघाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी आयोजित केलेल्या श्रीराम चषक 2025 या निमित्त त्यांचे मनपूर्वक आभार, कारण की तुमच्यामुळे आपली युवा पिढी खेळाच्या दिशेने वळते आणि हे काम तुम्ही चांगलं
आणि करत असल्याबद्दल देव तुमचा साथ देव आणि तुम्ही सदैव जे तुमचं संघ आहे ते कायम तरक्की दिन दुगनी रात चौगुनी करो. जय हिंद, जय श्री. पुन्हा एकदा मध्यांतरानंतर सामन्याला सुरुवात. आता खरी मजा येणार आहे. वार पलटवार काय असतात, कबड्डी काय असते ती येणाऱ्या क्षणांमध्ये दिसणार आहे. किक लगावण्याचा प्रयत्न आणि तो किक राईट वरती लगावण्यात आला होता. 4 नंबर पूर्णपणे खोलवर चढाई करत असताना दिसतात. हो 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 सिंगल पॉइंट आणि इथे चौडा काढला. प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. जसा आतमध्ये आला तसाच हार्दिक मेहरला तिथे चवडा काढत असताना गुणाची कमाई 1+2 टोटल 3 पॉइंट. आणि सेकंड हाफ फर्स्ट टाइम शिवसाई दिवानमान मसीने घेतलाय. 7-12 12-7 खेळण्याच्या दृष्टीने दुसरा बुगार. इच्छाशक्ती नालासोपारा विपक्ष अमया क्लासिक क्लब विरार खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. काल झालेल्या काही मॅचेस आणि त्या मॅचेस मध्ये आपण बघितलं होतं, ज्या वेळेला ऑलआउटची संधी आली त्या वेळेला ज्यांनी ग्रॅप केलं त्याने सामन्यावरती पकड मिळवली. ज्या संघांनी त्या संधीचं सोनं नाही केलं त्याला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आजची परिस्थिती काय? आज दिवस बदललाय. आज ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये प्रत्येक संघ कोणत्याही क्षणाला आपली बाजू पटवण्यासाठी तयार झालाय. 7-12 या सामन्याचा 7-12 कोणाच्या नावे होणार आहे ते आपण पाहणार आहोत. अंकित मेहर चढाईसाठी आल्यात आणि चढाईसाठी येत असताना मध्यरक्षकावरती त्यानं किकद्वारे हल्ला केला आणि त्यानंतर टोटच करण्याचा प्रयत्न डाव्या मध्यरक्षकावरती म्हणजे मंदार मानकरवरती केला आणि एम्प्टी रेड करत असताना आपल्या कोर्टमध्ये सुखरूप अंकित पोहोचलाय. अंकित कोर्टमध्ये पोहोचत असताना आता 7च्या डबेसमध्ये 4 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू चढाईसाठी दाखल झालाय. तो आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगावच्या कोर्टमध्ये. सूत्र हलवावी लागणार आहेत. प्लॅनिंगमध्ये बदलाव, त्याचं एक्झिक्युशन कशा पद्धतीनं होतंय त्यावरती या मॅचचा रिझल्ट असणार आहे. चढाईसाठी सपोर्टिंग ग्रेडर म्हणून चढाईपटू दाखल शिवसाई दिवाणमान वसईच्या कोर्टमध्ये. उजव्या कोपऱ्यावरती चढाई करत असताना निदान दिशा पार करण्याचा प्रयत्न केला. मंदारने केली आहे चूक. ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न, टॅकल इनिशिएट करत असताना निदान रेषेच्या बाहेरून केला आणि तिथून मध्य रेषा पार करण्यासाठी तितकं जास्त अंतर नव्हतं आणि सपोर्टिंग रेडरने आपलं काम करत असताना एका गुणाची कमाई केली. बूंद बूंदचे घडा भरताय, थेंबे थेंबे तळे सचे अशा म्हणी आपण शालेय जीवनामध्ये ऐकलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला एक एक गुण विजयाच्या जवळ नेतील. शांत चित्ताची चढाई, कोणत्या प्रकारची घाई गडबड नाही आणि चढाईसाठी चढाईपटू येत असताना पुन्हा एकदा सपोर्टिंग रेडर आलाय. आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगावच्या वतीनं शिवसाई दिवाणमानच्या कोर्टमध्ये 6चा डिफेन्स असताना ज्या वेळेला बोनस ऑन होता आणि असं असताना रिक्त चढाई म्हणजे एम्प्टी रेड. आता थर्ड रेड डू ऑर डाय मध्ये 11 नंबर. इथून गुणाची कमाई करणं गरजेची असणार आहे, अन्यथा आपोआप गुण दान होईल आणि तो पॉइंट काय मिळवला जातोय का. डाव्या कोपऱ्यावरती सातत्याने चढाई करत असताना हार्दिक मेहरवरती करण्याचा प्रयत्न, परंतु 10 नंबरने केली चूक. ऍडव्हान्स आले. डू ऑर डाय मध्ये रेडरला जास्त मेहनत करावी लागते, परंतु जर का तिथं डिफेंडर पुढे सरसावला किंवा त्याने ऍडव्हान्स घेण्याचा प्रयत्न केला तर अंकित मेहर हो कितने पॉइंट, किती गुण
गुण 2 पॉइंट 2 गुणांची कमाई केली आहे. वार पलटवार कबड्डी में होता रहता है. बस कोणत्याही क्षणाला सामन्याला कलाटणी देणं हे आपल्याला देता आलं पाहिजे आणि 13-10 अजूनही शांत चित्ताची अंकित पुन्हा एकदा चढाईसाठी 5च्या डिफेन्स मध्ये आला आणि चढाईसाठी येत असताना बघा कुठून स्वतःला टर्न करत असताना ऍडव्हान्स टॅकल पुन्हा एकदा निषेध केला गेलाय. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला सामन्यामधून मागे नेतात आणि त्या चुका आता होत असताना जो फासला मगाशी 5-6चा आपण बघत होतो तो आता 1 वर येऊन थांबलाय. जी या सामन्याची खरी कडी होती पहिल्या 4 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये एकचा फासला दोघांमध्ये होता. मध्यंतरापर्यंत या दोन्ही संघांना आपण समान गुणावरती पाहिलं आणि त्यानंतर शिवसाई दिवाणमानने ऑल आउट दिला आणि ऑल आउट देत असताना आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगाव या आता उलट दिशेने त्यांचा डिफेन्स असताना हार्दिकच्या डाव्या कुत्र्यावरती 4 नंबर सातत्याने पूर्व चढाई काढण्याचा प्रयत्न करतात. ये नहीं प्लॅनिंग में था, नहीं सोच में. आता किती गुण बोनस +3 टोटल 4 सुपर डुपर रेट. एक अशी मॅच कालपासूनच्या मॅचेस मध्ये सुपर डुपर रेट बघायला नव्हत्या मिळाल्या. आज एकाच मॅच मध्ये 2 वेळा बघायला मिळाल्यात आणि हीच तर खरी क्वार्टर फायनल सेमीफायनल आणि फायनलची खासियत असते. आता शिवसाई दिवाणमानने तो पलटवार केलाय परंतु काय आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान ज्या स्थितीमध्ये स्वतःला बघत होता त्या स्थितीमधून पुन्हा एकदा मागे गेलाय की इथून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. येणारी काय वेळ सांगणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र. तोपर्यंत श्रीराम कबड्डी चषकाचा हा करार. कबड्डी हा एक प्रवास आहे जो खेळाडू स्वतःचा श्वास अखंडपणे चालू ठेवतो व आपली नौका पार करतो. तोच खेळाडू आपल्या ध्येयाकडे झेप घेऊन आपला श्वास, आपलं वेळ, आपला मानस पूर्ण करतो. हाच तर कबड्डीचा मंत्र आहे. श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी, अभिमान कबड्डी. अंकित मेहरला इथं टॅकल करत असताना 1 गुणाची कमाई झाली आहे आणि आता पुन्हा एकदा ऑल आउटचं सावट हे आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान वरती येऊन थांबले. 3चा डिफेन्स म्हणजे जिथे सुपर टॅकल ऑन आहे. डिफेन्सला चांगलं काम करावं लागणार आहे परंतु त्यासाठी रेडर सुद्धा तितकं आक्रमक खेळणं गरजेचं असणार आहे. ही गरज आहे अष्टभुजा माता प्रतिष्ठानची. परंतु जर का इथून या 3च्या डिफेन्सला 4, 5, 6च्या डिफेन्स पर्यंत आणून सोडलं तर आपोआप ही जी बढत दिसतीये, हा जो 5चा फासला दिसतोय तो केव्हाही कव्हर होऊ शकतो. इथे काय इथं गुणाची कमाई केली जाईल का? गुणाची कमाई केली जाईल का? गुणाची कमाई केली जाईल का? आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर पालघर जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम पंचांपैकी आहेत. पंचप्रमुखाचे 7वी सर, प्रदीप अधिकारी सर आणि निखिल घरत सर तिघही मिळून इथं निर्णय घेत आहेत आणि तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. नक्की काय आहे? दोन गुणांची कमाई केली आहे आणि त्या 3च्या डिफेन्सला आता 5 मध्ये कन्वर्ट केलंय. तुम्ही तुमच्या कोर्टमध्ये किती बचावपटू वाढवताय त्या वाढवण्यानुसार तुमची बढ़त ही डिसाइड होत असते. आता 15-18 3चा फासला
लास्ट 4 मिनिट्स खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी इच्छाशक्ती नालासोपारा विपक्ष अमया क्लासिक क्लब विरार आपल्यासाठी खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. आपण एंट्री गेट जवळ येऊन थांबायचंय. पुन्हा एकदा 3 नंबर चढाईसाठी येत असताना ज्यानं या मॅच मध्ये परत येण्यासाठी या सामन्यामध्ये परत येण्यासाठीचं बिगुल वाजवलं 2 गुणांची ती चढाई. आता थर्ड रेट डू ऑर डाय 5चा डिफेन्स 11 नंबर चढाईसाठी आल्यात. काय गुणाची कमाई केली जाईल का? गुणाची कमाई करणं ही संघासाठी गरज आहे, परंतु ती गरज आता आहे की कधी आहे याच्यासाठी सुद्धा प्लॅन झाला आणि त्या प्लॅनला कसं एक्झिक्यूट केलं जात आहे. खोलवर चढाई करत असताना डाव्या कोपऱ्यावरती आपल्या चढाईला हो 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 इथं तर पोहोचले का? उजव्या कोपऱ्यानं केली आहे कमाल आणि कोपऱ्यानं कमाल करत असताना टॅकल पॉइंट आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान रानगावच्या खात्यामध्ये. कबड्डी या खेळाचा शेवट बघण्यामध्ये मजा कधी येते? ज्यावेळेला 1 ते 2चा बसला 3, 4, 5 मिनिटांमध्ये असतो आणि ती मॅच तंतोतंत चालू असते, तेव्हा खरी मजा येते त्या सामन्याला बघत असताना. सुधीरजी मनवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रीय कराटे प्लेअर आणि गड संवर्धनामध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा आहे असे सुधीरजी मनवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मंचावरती घेऊन येण्यासाठी मी जयदीप चौधरी यांना विनंती करेन की आपण अशा राष्ट्रीय खेळाडूंना त्याचबरोबर गड संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात विविध मोहीम राबवणाऱ्या सुधीरजी मनवे साहेबांना आपण मंचावरती घेऊन यायचं आहे. इसी का नाम है कबड्डी दोस्तों. सबको शब्बीर बापू की याद आ गई. सगळ्यांना शब्बीर बापू आठवला असणार आहे या चढाईनं. कसे ती 4 पॉईंटची रेड आली होती, कसा यू मुंबईने तो सामना जिंकला होता बंगळुरू बुल्स अगेन्स्ट आणि तशीच काहीशी या 10 नंबरने कमाल केली आहे. शानदार चढाई. सुपर रेड आणि सुपर रेड नंतर बोथ टीम टाइम आउट वर. आता टाइम आउट शिल्लक नाहीये. 1 गुणाचा फासला आहे. मंदार मानकर चढाईसाठी आलाय कोर्टमध्ये आई अष्टभुजा माता प्रतिष्ठानच्या 7चा डिफेन्स म्हणजे इथे बोनस ऑन आहे. काय मंदार बोनस साठी जाईल की अजून काहीसा वेगळा अटेम्प्ट. इथे एखादी मल्टी पॉइंट रेड, एखादा गुण शिवसाई दिवाण माणसं ऑल आउट पासून लांब जाणं तय करेल, परंतु जर काही इथं मंदार टॅकल झाला डॅश सुद्धा आणि अँकल वरती सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न आणि तिथं बोनस इकडे 1+2 तिकडे. प्रयत्न केला हार्दिकला आणि या मॅचला गॅरंटी देत असताना आता सामना पूर्णपणे सुटका ठेवलाय असं म्हणावं लागेल. आई अष्टभुजा माता प्रतिष्ठानच्या बाजूनं 1 गुण दिला गेला आणि त्यानंतर हार्दिक बेहर चढाईसाठी येत असताना सिंगल पॉइंट आणि सिंगल नंतर पुन्हा एकदा सिंगल. मॅच ओव्हर. सामना संपला, सामना जिंकला 24-20 4च्या फासल्यानं आई अष्टभुजा माता प्रतिष्ठान या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जिंकलेल्या सामन्यामधून जातोय शिवसाई दिवाणमान वसईचा संघ. नमस्कार, मी प्रदीप प्रकाश रामाने
श्रीराम कबड्डी संघाचा खेळाडू श्रीराम संघ आयोजित श्रीराम चषक 2025 साठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी रवींद्र मोजर, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. 5 आणि 6 एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त होणाऱ्या श्रीराम चषक 2025 करता माझ्याकडून श्रीराम कबड्डी संघात सर्व कबड्डी प्रेमी व खेळाडू रसिकांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. जय हिंद, जय श्रीराम. मी मयूर लाड, भारतीय सेनेत कार्यरत असून श्रीराम कबड्डी संघाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.